मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं आरोपींनी अपहरण केलं। यानंतर त्यांनी देशमुखांची अमानुष हत्या केली। हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागलाय। आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आलाय। संतोष देशमुख यांची हत्या व्हायच्या 3 दिवस आधीच त्यांना हत्येची टीप मिळाली होती, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। तेव्हाच त्यांनी योग्य ते पाऊल उचललं असतं तर कदाचित संतोष देशमुख आज जिवंत असते, त्यांचा जीव गेला नसता, अशी नवीन माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी काही गोपनीय साक्षीदारांचे कबुली जबाब महत्त्वाचे ठरले। याच कबुली जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। खरं तर 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आपल्या काही साथीदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागायला आला होता। यावेळी त्यानं कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला। तसंच घुलेचा संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला। याच वादानंतर घुलेनं देशमुखांच्या हत्येचा कट रचला। ही वादावादीची घटना घडल्यानंतर आरोपींसोबत असणाऱ्या एका गोपनीय साक्षीदारानं 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांना फोन केला होता। सुदर्शन घुले आणि त्याची गँग तुम्हाला सोडणार नाही अशी माहिती गोपनीय साक्षीदाराने संतोष देशमुखांना दिली होती। मात्र देशमुखांनी याकडे दुर्लक्ष केलं। संबंधित गोपनीय साक्षीदारानं जबाबात पोलिसांना सांगितलं की 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर मी संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं होतं, तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत। वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात। या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं, अशी टीप मिळूनही संतोष देशमुखांनी यावर कोणतीच ऍक्शन घेतली नाही। त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना हलक्यात घेतलं। ही टीप मिळाल्याच्या 3 दिवसांनी आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या केली। देशमुखांनी कदाचित त्याच वेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं, अशी नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे।